जिल्हाधिकारी यांनी एकमेकांना हासडल्या शिव्या। राजकारणी आणि अधिकारी हा वाद काही नवा नाही, यांच्यात नेहमीच शाब्दिक वाद होत असतात। पण मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात एक वेगळीच घटना घडली आहे। येथे आमदार आणि जिल्हाधिकारी यांच्यात वादच झाला नाही, तर त्यांनी एकमेकांना शिवीगाळ देखील केली। इतकेच नाही तर आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना मारण्यासाठी हात देखील उचलला। मध्य प्रदेशातील भिंड येथे खतांच्या संकटावरून आक्रमक शेतकरी रस्त्यावर रोष व्यक्त करीत होते। पण या निदर्शनादरम्यान जे घडले त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे। भिंड येथील भाजप आमदार नरेंद्र कुशवाह यांनी शेतकऱ्यांच्या समस्येवरून जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव यांच्या बंगल्याबाहेर धरणे आंदोलन केले। हे प्रकरण इतके वाढले की आमदार आणि जिल्हाधिकारी यांच्यात जोरदार वाद झाला। या दरम्यान आमदारांनी केवळ जिल्हाधिकाऱ्यांना शिवीगाळ केली नाही, तर त्यांच्यावर हात उचलण्याचा प्रयत्नही केला। त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांना हस्तक्षेप करावा लागला। जिल्ह्यातील वाढत्या खत संकटामुळे हा संपूर्ण वाद झाला। शेतकऱ्यांचा आरोप आहे की त्यांना रात्री उशिरापासून खतासाठी सहकारी संस्थांबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत, तरीही त्यांना फक्त 1 किंवा 2 पोती खत मिळत आहे। शेतकऱ्यांचे असेही म्हणणे आहे की खुल्या बाजारात तेच खत सहज चढ्या दराने विकले जात आहे, त्यामुळे काळा बाजार होण्याची शक्यता वाढली आहे। प्रशासनाकडून कोणतेही ठोस पावले उचलले जात नसल्याने संतप्त शेतकरी आमदारांसह जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी आले होते। ब्युरो रिपोर्ट, मध्य प्रदेश।